आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्थगित केलेली आयपीएल आजपासून पुन्हा सुरू होणार। आज बंगळुरू आणि कोलकातामध्ये लढत। कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आज मैदानात उतरणार। कोयनेचं पाणी मुंबईकडे वळवण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून चाचपणी। 67 टीएमसी पाणी मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव। दिल्लीतील संस्थेकडून मृदा परीक्षण आणि भूगर्भ चाचणी। पुढील वर्षी होणाऱ्या यूपीएससी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर। पूर्व परीक्षा 24 मे रोजी तर मुख्य परीक्षा 21 ऑगस्ट 2026 ला होणार। नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील माजी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडांना जामीन मंजूर। नागपूर जिल्हा सरन्यायालयाकडून सूरज नाईक आणि निलेश मेश्रामांनाही जामीन मंजूर। 2025च्या अखेरपर्यंत जगात 20 कोटीहून अधिक इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर धावतील। आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने आपल्या अहवालात वर्तवला अंदाज। देशाच्या वस्तू निर्यातीत कृषी, औषधी, इलेक्ट्रॉनिक आणि अभियांत्रिकी वस्तूंची एकूण हिस्सेदारी 50%हून अधिक। भारताच्या 437.42 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंची हिस्सेदारी सर्वाधिक 26.67%। गेल्या वर्षाच्या तुलनेत देशात यंदा साखर उत्पादनात 18%ची घट। यंदा 257.40 लाख टन साखरेचं उत्पादन। हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ। सिंगापूरमध्ये 28% रुग्णांची वाढ। सिंगापुरात 14,200 रुग्ण।